हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कार्टेशियन इंटू पोलार फॉर्म. ओके, तर त्या टाईपचं एक एक्झाम्पल. तर यामध्ये आपण काय करणार आहे की जनरल कार्टेशियन फॉर्ममधलं जे एक्झाम्पल आहे दिलेलं किंवा जे रिजन आहे कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेलं, त्याच्या लिमिट्स जे कार्टेशियन फॉर्ममध्ये ते आपण पोलारमध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके, तर त्यासाठी बेसिक फॉर्म्युले जे आहेत किंवा बेसिक रिलेशन्स जे आहेत पोलार आणि कार्टेशियनमधले ते तुम्हाला माहिती पाहिजेत. तर त्यातलं फर्स्ट रिलेशन आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा. हे रिलेशन आहे कार्टेशियनमध्ये आणि पोलार व्हेरिएबल्समध्ये. तर इथं बघा, आर म्हणजे काय, रेडियस ऑफ दॅट सर्कल. ओके, जो काही रिजन तुम्हाला दिलेला असेल त्या रिजनमध्ये तुमची रेडियस काय तो म्हणजे तुमचा आर घ्यायचा. ठीक आहे. आणि थिटा म्हणजे थिटा इज द अँगल मेड बाय दॅट पॉईंट विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, तर इथं बघा एक एक्झाम्पल आहे डबल इंटिग्रल एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर डी एक्स डी वाय. वी हॅव टू इंटिग्रेट इट ओव्हर द पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ द सर्कल. म्हणजे जे स्टँडर्ड सर्कल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 सेंटर्ड ॲट ओरिजिन विथ रेडियस 1, या सर्कलवरती तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. ठीक आहे, या सर्कलच्या पॉझिटिव्ह क्वाड्रंटवरती तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. सो लेट मी ड्रॉ द सर्कल. ओके, सो हे सर्कल आहे, पण यातला तुमचा जो रिजन आहे ज्याच्यावरती तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे तो रिजन म्हणजे हा रिजन आहे. ठीक आहे, तर या रिजनवरती तुम्हाला हे दिलेलं इंटिग्रल जे आहे ते इव्हॅल्युएट करायचं आहे. आता इथं पोलार कॉर्डिनेट्स आपण वापरतोय, म्हणजे आपण रेडियस आणि अँगल मेड बाय द एव्हरी पॉईंट ऑन द आर्क विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस तो आपण वापरतोय. ठीक आहे, तर आता कुठलाही पॉईंट घेतला तुम्ही या फर्स्ट क्वाड्रंटमधला या सर्कलवरचा, तर त्यांनी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला जो अँगल आहे तो म्हणजे तुमचा थिटा असणार आहे. बरोबर, पण रेडियस जी आहे ती कुठलाही पॉईंट घ्या, रेडियस इज फिक्स्ड. ओके, रेडियस किती आहे 1, म्हणजे आरची व्हॅल्यू काय झाली या केसमध्ये, आरची व्हॅल्यू मिनिमम किती झाली, जर ओरिजिनला असेल, तुम्ही ओरिजिनला असाल, तुमचं पॉईंट ओरिजिन असेल तर ओरिजिन सोबतचं डिस्टन्स किती 0, म्हणजे आर तुमचा 0 to 1 व्हॅरी होतोय. बरोबर, हा कम्प्लीट रिजन आहे ना शेडेड. बरोबर, सो आर इज व्हॅरिंग फ्रॉम 0 to 1. सो आरचे लिमिट्स मिळाले 0 लेस इक्वल आर लेस इक्वल 1. आणि थिटाचे लिमिट्स काय आहेत, थिटाचे लिमिट्स आहेत, व्हॉट आर द लिमिट्स फॉर थिटा. थिटा जो आहे तो अँगल मिनिमम किती असू शकतो, जर तो पॉईंट या एक्स ॲक्सिसवरती लाय होत असेल तर एक्स ॲक्सिसवरती असल्यामुळं एक्स ॲक्सिससोबतचं त्याचं काय म्हणतात अँगल किती होईल, एक्स ॲक्सिससोबतचा त्याचा 0 होईल. म्हणजे मिनिमम किती अँगल आहे तुमचा 0. जर तो वाय ॲक्सिसवरती असेल पॉईंट तर वाय ॲक्सिससोबत त्याचं किती होईल अँगल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचा 90 होईल ना. बरोबर, 90 होईल. ओके, दिस इज द अँगल. सो तो 90 होईल. सो व्हॉट इज द अप्पर एंड पॉईंट, अप्पर लिमिट फॉर थिटा 90 डिग्रीज, दॅट इज π/2. ओके, आपण इथं डिग्रीजमध्ये नाही, आपण रेडियनमध्ये घेतोय. बरोबर, सो π/2 कायम लक्षात ठेवायचं. वाईल इंटिग्रेटिंग यू हॅव टू टेक द अँगल इन रेडियन. ओके, सो आय इज इक्वल टू डबल इंटिग्रल एक्स स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू टाका आर कॉस थिटा, सो आर कॉस थिटा स्क्वेअर इंटू आर साइन थिटा स्क्वेअर. नाव what is dx dy, dx dy is r टाइम्स dr d थिटा. हे कायम लक्षात ठेवायचं. ओके, याच्या बेसिकमध्ये आता आपण जाणार नाही आहे कारण तुमची एक्झाम तोंडावर आहे. बरोबर, तर याच्या बेसिकमध्ये तुम्हाला जायची गरज नाही आहे. ॲक्च्युली इथं आपण काय करतो की चेंज द व्हेरिएबल केल्यानंतर जॅकोबियनने मल्टिप्लाय करतो आणि मग डी थिटा घेतो. बरोबर, तर इथं तेच केलेलं आहे. जॅकोबियन जो आहे एक्स वायचा विथ रिस्पेक्ट टू आर थिटा तो आर मिळतो. बरोबर, म्हणून आपण डी एक्स डी वाय इज इक्वल टू आर टाइम्स डी थिटा डी आर डी थिटा घेतो. बरोबर, सो इथं काय येणार आर टाइम्स डी आर डी थिटा. लिमिट्स फॉर आर अँड थिटा नेहमी कॉन्स्टंट लिमिट्स जे आहेत ते बाहेर घ्यायचे. ठीक आहे, आणि
व्हेरिएबलवरती डिपेंड करणारे लिमिट्स असतील ते आतमध्ये घ्यायचे, पण इथं दोन्ही कॉन्स्टंटच आहेत म्हणून आपण ते ॲज इट इज घेतलेले. इथे एक मिस्टेक आहे, परत आपण काय करायला हवं होतं, आरचे लिमिट्स आतमध्ये घेणं एक्सपेक्टेड आहे, कारण आपण डी आर आधी घेतलेला आहे ना, बरोबर. सो 0 to 1 इथं येईल 0 to π/2. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू आय इज इक्वल टू 0 to π/2 0 to 1 r² इंटू r² r⁴ आणि इथला आर, बरोबर. हा r², हा r² आणि हा इथला आर, सो r⁵ होईल. ठीक आहे. r⁵ इंटू sin² θ इंटू cos² θ, sin² θ इंटू cos² θ dr dθ. ओके. सो I इज इक्वल टू 0 to π/2 sin² θ cos² θ हे कॉन्स्टंट्स आहेत. ओके. कारण आपण विथ रिस्पेक्ट टू आर आधी इंटिग्रेट करतोय, सो ते ॲज इट इज तुम्ही बाहेर घेतले तरी चालतील. sin² θ इंटू cos² θ r⁵ इंटिग्रेशन येईल r⁶ डिवायडेड बाय 6 लिमिट्स 0 to 1 dθ. ओके. सो I इज इक्वल टू 0 to π/2. इथं आपण काय करू शकतो, sin θ इंटू cos θ (2) असं घेऊ शकतो, दोघांचा स्क्वेअर आहे ना, सो (2) घेऊ शकतो आणि 1/6 ॲज इट इज, बरोबर. 1/6 - 0 येईल इथं, कारण लोअर लिमिट काय आहे 0. ओके. सो dθ 1/6 इज कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड. 1/6ला बाहेर घेतलं 0 to π/2. तर डबल अँगलवाला जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला वापरता येईल. डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे की 2 times sin θ इंटू cos θ इज इक्वल टू साइन ऑफ 2θ. ओके. तर इथं काय करायचं, sin θ आणि cos θ आहे ना आपल्याकडं, बरोबर. sin θ इंटू cos θ आहे, सो sin θ इंटू cos θ काय होईल मग, साइन ऑफ 2θ डिवायडेड बाय 2. ओके. त्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हणजे इथं रिप्लेस करता येईल आपल्याला, काय रिप्लेस करता येईल, साइन ऑफ 2θ डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर dθ. ओके. सो I इज इक्वल टू 1/6 0 to π/2 1/6 आणि हा 1/2चा स्क्वेअर म्हणजे 1/4 होईल, तो पण तुम्ही बाहेर घेतला तरी चालेल. सो 6 × 4 केलं इथं काय मिळेल, sin² 2θ dθ. ठीक आहे. अजून एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं, कुठला फॉर्म्युला, 1 - cos ऑफ 2θ इज इक्वल टू 2 sin² θ. ओके. सो 1 - cos 2θ इज इक्वल टू 2 sin² θ, विच इम्प्लाइज दॅट इथं sin² 2θ आहे, बरोबर. sin² 2θ आहे, याचा अर्थ काय, वी कॅन शिफ्ट दिस टू ऑन लेफ्ट हँड साईड. सो काय मिळालं, sin² θ इज इक्वल टू 1 - cos 2θ डिवायडेड बाय 2. इथं एक लक्षात ठेवायचं, साईनचा जो अँगल आहे त्याच्यात डबल तुम्हाला कॉसचा अँगल करायचा आहे. बघा, साईनचा जो अँगल आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग तुम्हाला कॉसचा अँगल मिळतो. इथं साईनचा अँगलच 2θ आहे, म्हणजे कॉसचा काय होईल, 4θ होईल, बरोबर. सो फायनली इट इज 1/24 0 to π/2 1 - cos of 4θ डिवायडेड बाय 2 dθ. ओके. 1/2 कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. सो 1/48 होईल. 24 इंटू आतला 2 48 0 to π/2 0 to π/2 1/2 मायनस cos of 4θ डिवायडेड बाय 2 dθ. परत 1/2 कॉन्स्टंट बाहेर घेतला तरी चालणार आहे. ॲक्च्युली आपण तो 1/2 बाहेर घेतला आहे, सॉरी हां, आपण तो 1/2 ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. वेट अ मिनिट. म्हणजे आतमध्ये काय उरेल, फक्त 1 - cos 4θ उरेल. ठीक आहे, dθ. सो 1/48 इंटिग्रेशन ऑफ 1θ मायनस इंटिग्रेशन ऑफ cos of 4θ sin 4θ डिवायडेड बाय 4. ओके.
कॉस ए एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं, साईन ए एक्स डिवायडेड बाय ए. ओके, तो फॉर्म्युला यूज केला 0 to π/2. ओके, so it is equal to 1/48. Theta is, upper limit is π/2, so π/2 minus sine of 1/4 times sine of 4 into π/2. Okay, minus lower limit is 0, theta is 0 and sine of 0 is 0. Okay, so it is equal to 1/48 π/2 minus 4 1/4 times sine of 4 into π/2, that is sine of 2π. sin 2π ची व्हॅल्यू पण 0च असते, बरोबर. सो काय आलं फायनली 1/48 into π/2, that is π/96. सो दिस इज द आन्सर. ओके, π/96 इज द आन्सर. सो इतकं सोपं आहे. तर पोलारमध्ये कन्वर्ट करताना फक्त तुम्हाला काळजी काय घ्यायची, जिथं तुम्ही रिजन ड्रॉ केलेला आहे त्या रिजनमध्ये तुमची रेडियस मिनिमम किती आहे आणि मॅक्सिमम किती आहे हे तुम्हाला चेक करायचं, बरोबर. आणि तुमचा अँगल मेड विथ द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, त्या रिजनमधला कुठलाही पॉईंट घेतला तर तो छोट्यातला छोटा अँगल किती देतोय आणि मोठ्यातला मोठा अँगल किती देतोय, या दोन गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, एकदा का या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या की पोलारमध्ये कन्व्हर्जन तुम्हाला इझिली जमतं. ठीक आहे, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुमचे जर काही पर्टिक्युलर डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.